हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2 म्हणजेच युनिट टेस्ट 2. विषय आहे मराठी. गुण असणार आहे 15. इयत्ता 5वी विषय मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला इतरही विषयांच्या क्वेश्चन पेपर तसेच अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक व्हिडिओ तो पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे सर्व इयत्तेचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला देखील पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. सो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुस्तक सांगतात डॅश डॅश गोष्टी युगायुगांच्या. दुसरा आहे, शिकणे कधी संपत नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? उत्तर आहे बघा, थोर व्यक्ती आपल्याला त्यांच्या आचरणातून शिकवण घालून देतात. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न आणि उत्तरे वहीमध्ये लिहून घेऊ शकता. यानंतर ब मधील दुसरा प्रश्न आहे, कामट्यापासून काय काय बनवता येते? कामट्यापासून सूप, करड्या, काळ्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटई, खुर्च्या, टेबल इत्यादी साऱ्या वस्तू बनवतात येतात. तिसरा आहे, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळपाचा घेर सोडते. पुढील प्रश्न आहे, लेखिका कुठे राहते? लेखिका कोल्हापूरमधल्या मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या एका झोपडीत राहत होती. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, समानार्थी शब्द लिहा. बेंदूर, बेंदूर म्हणजेच पोळा हा सण असतो. बैलपोळा म्हणतात त्याला. दुसरं, कारागृह, त्याचा समानार्थी शब्द आहे तुरुंग. यानंतर पुढील प्रश्न आहे, ब विरुद्धार्थी शब्द लिहा. श्वास, उच्छ्वास, मेहनत, आळस. प्रश्न क्रमांक 2 मधील क, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हुरळून जाणे, अर्थ आहे अविचारी उत्साह वाटणे. वाक्य आहे, जयाला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे ती हुरळून गेली. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने देखील वाक्य लिहू शकता, परंतु ते व्यवस्थित मॅच झालं पाहिजे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? 3 गुणांसाठी असणार आहे हा प्रश्न. वर्गात कचरा होऊ नये म्हणून वर्गाच्या कोपऱ्यात कचरापेटी ठेवू आणि फेकायच्या वस्तू कचरापेटीमध्येच टाकू, अशी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सक्ती देखील करता येईल. या प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची द्वितीय घटक चाचणी म्हणजे युनिट टेस्ट 2 मराठी या विषयाची 15 गुणाची टेस्ट ही असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ आहेत, ते देखील नक्की बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल ऑफ यू छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.